बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या भाऊच्या धक्क्याच्या या आपल्या हक्काच्या हिंदू भगिनींना आणि बंधूंना भेटण्यासाठी आवर्जून मी इथे आलेलो आहे। आपण जो काय प्रकार मला इथे सांगितला की इकडे काही बांगलादेशी लांडे फार वळवळ करतायत, ते कदाचित विसरले असतील की हे काय कराचीचं बंदर नाही आहे, हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमच्या हक्काचं हे बंदर आहे। आणि म्हणून यापुढे जो काही प्रकार आमच्या भगिनींबरोबर झाला, परत अशा पद्धतीचे प्रकार आम्ही काय इथे सहन करणार नाही, ही धमकी देऊन मी इथून जातोय। विनंती आव्हान नाही, धमकी देऊन जातोय। कारण का परत असे काही प्रकार घडले तर आम्ही काय पोलिसांना विनंती करणार नाही, मग ॲक्शन टू रिॲक्शन असणार आणि मग समुद्राच्या मार्गाने तुम्हाला तुमच्या पाकिस्तानमधल्या अफगाणकडे आम्ही पाठवून देऊ, याची पूर्ण तयारी आमच्या लोकांची आहे। म्हणून ही जी काय वळवळ आणि दादागिरी या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची जी काही इथे चालवली आहे, त्यांनी वेळेत बंद करावी। यापुढे या भागामध्ये मला कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या दिसला तर तो 2 पायावर आपल्या मस्जिदीमध्ये जाणार नाही, एवढी काळजी मी या निमित्ताने घेणार, यापुढे घेणार, हे लक्षात ठेवा। व्हिडिओ ज्याला दाखवायचा तो दाखवा। आणि म्हणून ह्या जे आमच्या केंद्र सरकारने घेतलेली भूमिका, राज्य सरकारमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका की ह्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आम्हाला एक पण बांगलादेशी आणि रोहिंग्या नावाची घाण इथे आम्हाला नको आहे। हे हिरवे सापांना दूध पाजून आपलं कधीच भलं होणार नाही, हे काही आपल्या लोकांनी समजून घ्यावं। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय सांगितलेलं की हिंदूंना हिंदूंची भीती नाही, हिंदूंना मुसलमानांची भीती नाही, हिंदूंना हिंदूंचीच भीती आहे, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलेलं। आणि म्हणून इथे काही लोक जे फक्त आपल्या खिशे भरण्यासाठी या हिरव्या सापांना जे काय दूध पाजतायत ना, मी आपल्याला सांगेन की त्यांची नावं जरा आमच्याकडे द्या। त्या बांगलादेशी लांड्यांना तर ठीक करूच, पण त्या अगोदर आमचे काही जे वळवळत आहेत ना, त्यांना पण काही नीट करण्याचे कार्यक्रम आम्हाला करायला लागतील। म्हणून या भाऊच्या धक्क्यावर, या भागावर इथे व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय, अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे। कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे त्यांना करण्याची परवानगी नाही। म्हणून उगाचची मस्ती करायची नाही। आणि म्हणून जाता जाता परत एकदा धमकी देऊन जातोय की कोणीही इथे आमच्या कोणाही माता भगिनींवर एक छोटंसं नख पण लावलं ना तर 2 हात आणि 2 पाय परत शुक्रवारच्या वेळी सिलेंडरवरती येणार नाही, एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ। म्हणून जेवढं बोलायचं तेवढं समजून घ्या। शेवटी सरकार हे हिंदुत्वादी विचाराचं आहे। आज तुम्हाला कुठलाही त्रास झाला बघा, 10-15 मिनिटातच लगेच सरकारचा एक कॅबिनेट मंत्री येऊन तुम्हाला भेटतोय।
आणि म्हणून यापुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदू समाजालाच प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे। सर्व धर्म समभाव नावाची जे काही टेप रेकॉर्डर आहे आम्ही मानत नाही। इथे हा हिंदूंचा राष्ट्र आहे, हिंदूंनाच प्राधान्य मिळणार ही सरळ स्पष्ट भूमिका आहे। हेही सांगतो, या भागामध्ये जे अनधिकृत मदरसे आणि मस्जिद बनवले असतील त्याची सगळी यादी आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे पोचवा। जसा मिरकरवाड्यामध्ये सुपडा साफ करून टाकला तसंच आपल्या इथे अनधिकृत असलेले कुठलेही मदरसे मस्जिद आपण इथे ठेवायचे नाही। ही भूमिका तुम्ही सगळेजण घ्या, माहिती माझ्याकडे पाठवा, पुढे काय करायचं ते आम्ही करू। म्हणून यापुढे हिंदू समाजाची एकजूट हीच तुमच्या सगळ्यांची ताकद आहे, एक लक्षात घ्या। तुम्ही अगर एकत्र राहिलात तर काही इथे कोण आजूबाजू पण फिरकणार नाही। जे काही असोसिएशनचे लोक आहेत जे आले नसतील पण ऐकत असतील त्यांनाही सांगतो, जे आमचे लोक आहेत, हिंदू समाजाचे लोक आहेत, ज्यांचे पत्ते वित्ते सगळे माहिती आहेत, त्याच लोकांना इथे बसायला द्या, नाहीतर कारवाई करण्याचे सगळे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारचे आहेत। काही असोसिएशनच्या लोकांनी कोणालाही इथे प्रोत्साहन देऊ नये, कोणालाही हिरव्या सापांना इथे बसायला देऊ नये, हे स्पष्ट इथे सांगून जातोय। जे बसतील ते आपल्याच हिंदू समाजाचे लोक बसतील, ही स्पष्ट भूमिका या निमित्ताने घ्या आणि यापुढे आरामात राहा, काही त्रास होणार नाही। अचानक जेव्हा 5 वाजता येईन तेव्हा उरले सुरले परत घेऊन जाईन, याची तुम्ही चिंता करू नका, एवढंच या निमित्ताने सांगतो। इथेच थांबतो। जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र।